आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। ही जागा योग्य आहे। चूल तर झाली आहे, आता सामान आणायला हवं। अरे बापरे, ही तर जेवण करायला लागली। तर काय असं करू की ही स्वयंपाक करायची थांबेल? चार लाकडं अजून टाकते, म्हणजे चूल चांगली पेटत राहणार आणि स्वयंपाकही लवकर होणार। चूल कशी काय विझली? आताच तर पेटत होती। पाणी, लाकडं का ओली आहेत? कुणी केलं हे? काय करू मी? साहेबांच्या मित्राची बायको येणार आहे आज। तिची सगळी व्यवस्था तुला बघायची आहे। तिचं जेवण खाण, तिचं राहणं, तिची सगळी व्यवस्था, सगळ्याची जबाबदारी तुझ्यावर आहे। हे बघ, हे नाही ऐकलंस ना तर मी साहेबांना फोन करून सांगेन, आणि साहेबांची खास पाहुणी आहे ती। अच्छा, ही अशी चाल खेळली या दोघींनी। काय करू मी? स्वयंपाक वेळेत झाला नाही तर शालिनी मॅडम चिडतील।
मग मम्मा कसं चाललंय तुमचं प्लॅनिंग? तुम्हाला माहितीये का मी आता काय करून आले? मी गॅस सिलेंडर गुल केला, त्यामुळे स्वानंदी आता स्वयंपाक करूच शकणार नाही. माझी ही सॉलिड आयडिया जिंकलीये मम्मा. संचिता, अति आत्मविश्वास नेहमी धोका देतो ग. तुला काय वाटलं? तू नेहमी स्वतःला अतिशहाणी समजतेस आणि स्वानंदीला मूर्ख. आणि नेहमी फसतेस तू. ती स्वानंदी आहे, अशा छोट्या छोट्या गोष्टींनी हताश होऊन जाणारी नाहीये. ती स्वानंदी आहे, लक्षात येते तुझ्या? ती अशा संकटांना धीरानं तोंड देऊन त्यातनं मार्ग काढत बाहेर येते. तू मोठी आयडिया केलीस आणि सिलेंडर गायब केलास. तुला वाटलं तू जिंकलीस. बाहेर जाऊन बघ, बाहेर जाऊन बघ. त्या स्वानंदीने चूल पेटवलीये आणि त्याच्यावर स्वयंपाक करतेय ती. काही बोलता का हो मम्मा तुम्ही? अगं हो, खरंच सांगतेय मी. थोडक्यात काय, तुझी आयडिया फ्लॉप झालीये. स्वानंदीला डिवसण्याच्या कॉम्पिटिशन मध्ये एक स्टेप मागे गेलीयस आणि माझ्या आयडियानी मी ती चूल विझवलीये. आता तिकडे जाऊन बघ, स्वानंदी हताश होऊन रडत बसली असेल. अरे काय करू मी आता? आणि अशा प्रकारे तू हरलीयस संचिता. मम्मा पास झालं. ओ दादा, ओ दादा, ओ कुठं निघालात? सरपोतदाराचा बंगला हाच ना? हो हाच आहे. हे सिलेंडर इथे द्यायचं होतं. सिलेंडर किचन कुठे आहे? किचन आतमध्ये. पण मी नव्हतं मग. सिलेंडर कोणी मागवलं असेल? या महिन्याचं सिलेंडर तर मी बुकच केलं नाही. शालिनी मॅडमनीच मागवलं असेल बहुतेक. जाऊ दे, माझं काम सोपं झालं. देवी आई, तुझे लाख लाख आभार. ओ दादा, अहो सिलेंडरचे पैसे. नको नको. अहो दादा पैसे. ही संचिता कधीच हार मानत नाही. अगं तुझ्या मानण्याने काय फरक पडतोय? तुला खोटं वाटतंय, तू खाली जाऊन बघ. ती स्वानंदी डोक्याला हात लावून बसली असेल. संचिता, मी एक स्टेप पुढे गेलीये तुझ्या, कळलं? काय? कुठे स्वानंदी? हा, कुठे गेली? आणि सामान पण नाहीये. किचन मध्ये गेली की काय? चला. काय ग संचिता, तू म्हणाली तीस की सिलेंडर गायब केला म्हणून. मग हिच्याकडे कुठून आला सिलेंडर? मला काय माहित. सदा म्हणाला कुणालाही सापडणार नाही अशा ठिकाणी ठेवलाय मी. स्वानंदी. हा मॅडम. तुझ्याकडे सिलेंडर घ्यायला पैसे कुठून आले आणि कुठून आला सिलेंडर? मॅडम मी नाही आणला सिलेंडर. मला वाटलं तुम्ही मागवला असेल. उलट तुम्हीच मला विचारताय सिलेंडर कुठून आला. मला वाटलं तुम्हाला माहिती असेल. एक माणूस आला होता, सिलेंडर ठेवून गेला. पैशाचंही काही बोलला नाही. मला वाटतंय साहेबांनी मागवलं असेल सिलेंडर. पण बरंच झालं, माझं काम अडलं होतं. स्वयंपाक बाकी आहे, मी लगेच करायला घेते.
संचिता, तुझा सिलेंडरचा प्लॅन फ्लॉप झाला. जास्त खुश नका हो. तुमचा सुद्धा चूल विझवण्याचा प्लॅन फ्लॉपच झालाय, मला सांगताय. स्वानंदीचं काम नीट सुरू असेल ना, शालिनी मॅडम आणि संचिताने तिथे जाऊन गोंधळ घालायला नको. आणि स्वानंदीने सिलेंडर नीट कनेक्ट केला असेल ना, जर नीट नसेल लागला तर प्रॉब्लेम होईल. मला एकदा जाऊन बघायला हवं. अरे शालिनी मॅडम इथेच आहे. स्वानंदी, आता यांच्यासमोर रेग्युलेटर कसं चेक करणार? मणी सर, काही हवंय का? हा हा सदा. नाही नाही, तू त्यांना सांग आपण मीटिंग मध्ये सगळे मुद्दे घेणार आहे. हा. हा नाही, बोल बोल, ऐकतोय मी, ऐकतोय. मणी सर आज घरी ऑफिसला नाही गेलेत का? तब्येत तर बरी असेल ना त्यांची? सर्दी बिर्दी तर झाली नसेल? हा हा बर. गॅस तर चालू दिसतोय, पण रेग्युलेटर नीट कनेक्ट केलंय की नाही हे कसं बघता येणार आहे? अरे यार, कपाटही बंद आहे, कसं चेक करू? स्वानंदी, ए स्वानंदी. हा मॅडम. हा, मी बोलतो, मी स्वतः बोलतो. हो चालेल. हा. काय ग राणी सरकार, 2 तास झाले स्वयंपाक नाही झाला अजून? मॅडम चपात्याच करत होते, थोड्याच राहिलेत. चपात्या झाल्या की भाजी करायला घेते, मग झालं. हे स्वयंपाकाचं राहू दे आता. बाहेर तो उकिडा पडलाय, तो कोण साफ करणार? सादरी पडल्यात, कवर्स पडली आहेत, सगळं कोण धुणार, तू का मी? मॅडम अहो थोडंच राहिलंय, भाजी झाली की झालं मग सगळं, मग मी तुमचं काम करते. ते मला काही माहित नाही. तू चल पहिल्यांदा माझ्या बरोबर. चल चल चल. मॅडम. सोडते. चल चल चल. बाहेरचं सगळं साफ कर आधी, धु आधी ते. चल चल चल. हे बघ कशी पोतरी झाली आहेत ह्या चादरी, ह्या पिलो कवर्स. मला ना सगळं स्वच्छ लागतं, धुवून टाक ना एवढं. मॅडम हे आत्ता धुवायचंय? हो. अहो पण याला खूप वेळ लागेल आणि मला एक किचन. मिनिट. तू तुझा वेळ कसा फुकट घालवतेस, कसा मॅनेज करतेस मला काही माहित नाही. माझं काही घेणं देणं नाही त्याच्याशी. तू एवढं धुवून टाक आणि डाग नको था. मला सगळं स्वच्छ पाहिजे. एक जरी डाग दिसला तर मी परत धुवायला लावेन तुला, कळलं? चल चल कामाला लाग, धुवून टाक हे सगळं. बरं मी कपडे धुवायचा ब्रश घेऊन आले. स्वानंदी आता बस बोंबलत. मी तर साबण घेऊन चालले आणि इकडे एवढा साबण केलाय, याच्यावर न घसरणार तू. आता किचनचं काम बोंबला. संचिता आता हरलीच समज तू. अच्छा, असा गेम करताय का मम्मा?
तुम्ही साबणाचं पाणी टाकणार, मग त्यावरून स्वानंदी पडणार आणि मग स्वानंदी पुढची कुठलीही कामं करू शकणार नाही. मम्मा, हा संचिताचा जुना खेळ, काहीतरी नवीन खेळायचं ना. स्वानंदी थांब, नको पुढे जाऊ. काय? तू थांब, पुढे नको पाऊल टाकू. थांब थांब, मी येते. थांब. स्वानंदी, संचिता मॅडम काय झालं? काय झालं? नीट बघ, साबणाचं पाणी आहे सगळं तिथे. अगं मला वरून दिसला, तुला इथे उभं राहून दिसला नाही का? स्वानंदी, कुठे लक्ष असतं ग तुझं? काय अशी करतेस तू? स्वानंदी, बाळाला काही झालं असतं तर केवढ्याला पडलं असतं सांग मला. वेडी कुठली? आणि हे काय करतेस तू? कपडे धुवायला आले होते. कपडे? कुणी सांगितलं तुला कपडे धुवायला? शालिनी मॅडमनी या बेडशीट आणि पिलो कव्हर धुवायला सांगितले. वाटलंच होतं, मला वाटलंच होतं. आणि त्यांनाही कळलं नाही, त्यांनाही दिसलं नाही हे पाणी. मम्मा पण ना, शी. बरं थांब, मी क्लीन करते सगळं. अहो मी करते. स्वानंदी, मी करते. नशीब रेग्युलेटर व्यवस्थित लागलाय. एवढी सगळी कामं स्वानंदीला अशा अवस्थेत एवढी कामं झेपणार नाही. त्यापेक्षा मी करतो तेवढीच त्यांना मदत होईल. आता दुधी भोपळा. स्वानंदीला याची भाजी आवडते. नको, माझ्या पद्धतीने दुधी भोपळ्याची भाजी चिरली तर स्वानंदीला डाऊट येईल. त्यापेक्षा त्यांच्या पद्धतीने चिरतो. आता कांदा. काय स्ट्रॉंग कांदा आहे हा. अरे यार, सगळं झालंय. पोळ्या अशा उघड्यावर आहेत. आता सगळं रेडी आहे. स्वानंदी स्वयंपाक करायला तयार. नको, समोरून नको. दमले. जाऊन कपडे धुव आता. एक मिनिट.
कपडे कसे धुणार? साबण कुठे आहे? साबण अहो इथेच होता साबण, मी घेऊन आले आता. नको, मी घेऊन येते, थांब. संचिता मॅडम आणि मला मदत करतात, आश्चर्यच आहे. संचिता मॅडम, थँक्यू नको म्हणू, इट्स ओके. जा आवर. स्वानंदी, ही मदत मी तुला केलेली नाहीये, ही मदत मी स्वतःला केली. कारण ही संचिता कधीच हरत नाही आणि जिंकण्यासाठी काहीही करू शकते. अगदी तुलाही मदत करू शकते.